तुम्ही असं म्हणताय की ज्यांचे अर्ज माघारी आलेले आहेत ते पैसे माघारी येत आहेत, परंतु ज्यांना चुकीच्या पद्धतीनेच अर्ज भरलेले आहेत जे अजूनही बोलायला तयार नाही. मी याआधी त्या संदर्भातली माहिती दिली की आमची जी क्रॉस व्हेरिफिकेशनची प्रोसिजर आहे परिवहन विभागासोबत चालू आहे. जे उत्पन्नाच्या पलीकडे जाऊन ज्यांनी त्या ठिकाणी लाभ घेतलेला आहे ते सुद्धा आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन करत आहोत. या व्यतिरिक्त जे राज्याच्या बाहेर आता लग्न होऊन गेलेल्या वगैरे किंवा राहायला गेल्या असतील किंवा सरकारी नोकरीमध्ये ह्या कालावधीमध्ये 4-5 महिन्याचे लागलेले आहेत, हे एका बाजूला आम्ही विभागाच्या पद्धतीनं आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन करत आहोत. पण हे जे आपण 4-4.5 हजार म्हणतोय हे स्वतःहून पुढे आलेले आहेत. या व्यतिरिक्त क्रॉस व्हेरिफिकेशन मध्ये येणार आहेत ते वेगळेच आहेत. पण आपल्या माध्यमातून मी लाडक्या बहिणींना सुद्धा आवाहन करीन की अशा पद्धतीचं जर त्यांना त्यांच्या पात्र लाभाच्या पलीकडे जर ती रक्कम आलेली असेल तर जसं या 4-4.5 हजार बहिणींनी पुढाकार घेतलेला आहे तशाच पद्धतीने इतर लाडक्या बहिणींनी सुद्धा घ्यावा. नियमबाह्य फॉर्म भरून ज्यांनी मी आपल्याला त्या संदर्भामध्ये सुद्धा माहिती दिली की आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन मध्ये अशा पद्धतीनं आढळल्यास त्यांना त्या संदर्भातली माहिती देऊन आत्ता जसं 4-4.5 हजार बहिणी पुढे आलेल्या आहेत आणि त्या स्वतःहून शासनाला ते रिटर्न करत आहेत, तशाच पद्धतीनं ज्यांनी चुकीच्या पद्धतीनं घेतलेले आहेत त्यांना त्या संदर्भामध्ये एकदा तो डेटा आम्हाला जसा मिळत जाईल त्यांना त्या संदर्भातली माहिती दिली जाईल आणि राज्य शासनाच्या तिजोरीमध्ये तो त्या पद्धतीनं जमा केला जाईल. बहीण योजना तर अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात आदित्यताई तटकरे यांनी जी प्रेस कॉन्फरन्स झाली तर याच्यामध्ये मोठी घोषणा केली. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तब्बल 4,000 पेक्षा अधिक ज्या लाडक्या बहिणी आहेत तर यांनी स्वतःचा अर्ज आम्हाला आता यापुढे लाडक्या बहिणी अंतर्गत पैसे नकोत अशा प्रकारे मागणी केली आहे आणि त्यांनी देखील अर्ज तसा प्रत्येक विभागाकडे ज्या जिल्ह्यानुसार ह्या लाडक्या बहिणी आहेत तर जिल्ह्यानुसार विभागाकडे अर्ज दिलेले आहेत. क्रॉस व्हेरिफिकेशनमध्ये या 5 महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेतल्या जाणार आहेत. एक म्हणजे तुमच्या घरामध्ये कोणत्याही व्यक्तीच्या नावे जर 4 चाकी वाहन असेल आणि लाडक्या बहिणी योजनेअंतर्गत जर तुम्ही लाभ घेत असाल तर तुमचा अर्ज व्हेरिफिकेशनमध्ये रद्द होऊ शकतो. याचबरोबर तुमच्या वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असायला हवंय. जास्त जर असेल तर तुम्हाला हा लाभ आता कधीही बंद होऊ शकतो. याचबरोबर काही महिलांचं लग्न झालं असेल, एका ठिकाणाहून दुसऱ्या परराज्यामध्ये जर स्थलांतरित झालेले असतील अशा महिलांचं देखील व्हेरिफिकेशन होणार आहे. आणि याचबरोबर इतर योजना असतील म्हणजेच लाडकी बहीण सोडून जर इतर योजनांचा तुम्ही लाभ घेत असाल आणि 1,500 रुपयांपेक्षा जर जास्त असेल तर तुम्हाला तो लाभ देखील बंद होणार आहे. जर 1,500 रुपयांपेक्षा कमी असेल, उदाहरणार्थ PM किसान योजनेअंतर्गत 1,000 रुपये महिन्याला असे वर्षाचे 12,000 मिळतात, त्यामुळे वरचे 500 रुपये पुन्हा तुम्हाला लाडक्या बहिणी अंतर्गत मिळणार आहे. तर अशा प्रकारे जर तुम्ही स्वतःहून अर्ज जर मागे घेतला, जर तुम्ही अपात्र असाल तर तुमचे पैसे घेणार नाही आहेत. परंतु सध्या तरी अपात्र असून तुम्ही लाभ घेतलात आणि यापुढे जर क्रॉस व्हेरिफिकेशन झालं, तुम्ही जर यामध्ये सापडला तर तुमच्याकडून ही वसुली केली जाण्याची शक्यता मंत्री आदित्यताई तटकरे यांनी दिली आहे. तर अशा प्रकारे ही आजची मोठी अपडेट आहे. आजच त्यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये या संदर्भात संपूर्ण माहिती दिली. तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जानेवारी महिन्याचा हप्ता 26 जानेवारीच्या अगोदर साधारणतः 23-24 तारखेपासून जमा होणार आहे. तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींसंदर्भात सर्व अपडेट आणि खात्रीशीर माहिती मिळवण्याकरता आपल्या मराठी अपडेट गुरु या YouTube चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.